अनैतिक संबंधांमुळे किती विचित्र आणि भयावह घटना घडतात हे समजल्यावर अंगावर शहारा येतो। एका 35 वर्षीय विवाहित महिलेला वासनेची ओढ लागली आणि कदाचित राहण्याची जागा नसल्याने तिने आपल्या तरुण प्रियकराला स्वतःच्या घरी बोलावले। दोघेही वासनेच्या आहारी गेले होते, पण प्रियकराकडून एक छोटीशी चूक घडली आणि त्याचा परिणाम इतका भीषण झाला की त्याच्या जीवावर बेतलं। अनैतिक संबंध कसे भयंकर वळण घेतात हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे, कारण आपल्या देशात काही विवाहित स्त्रिया अशा मार्गाने जात असून सुखी संसार उद्ध्वस्त करत आहेत आणि स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारत आहेत। अशा संबंधांतून विचित्र आणि मानसिक स्थिती हादरवून टाकणारे गुन्हे घडताना दिसतात। याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना। नंदकिशोर शर्मा वय 27 या तरुणाला त्याची प्रेयसी लक्ष्मी वय 35 हिने घरी बोलावलं आणि संबंध चालू असताना त्याच्याकडून एक क्षुल्लक चूक झाली। त्याच्या पत्नीचा फोन आला आणि तो फोनवर बोलू लागला। हे पाहून लक्ष्मी प्रचंड संतापली। तिच्या मनात विचार आला की पत्नीचा फोन आल्यावर हा मला अशा अवस्थेत सोडून कसा काय बोलू शकतो। ती चिडून गेली आणि रागाच्या भरात विचारशक्ती हरवलेल्या अवस्थेत मुलाची बॅट उचलून नंदकिशोरच्या डोक्यात मारली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। नंतर लक्ष्मी सामान्य अवस्थेत आली आणि समजलं की आपल्या हातून काहीतरी भयंकर घडलं आहे। घाबरलेल्या अवस्थेत तिने स्वतःच गोंधळ घातला आणि शेजाऱ्यांना बोलावलं, पण घरात नेमकं काय घडलं हे कोणालाही माहीत नव्हतं। नंदकिशोरचा मृत्यू झाला होता आणि लक्ष्मी अतिशय घाबरलेली होती, कारण तिच्या हातून हे सगळं अनाहूतपणे घडलं होतं। मग तिने एक युक्ती सांगितली की मयत भाऊ असून तो भेटायला आला होता आणि फोनवर बोलताना तो शिडीवरून पडला। शेजाऱ्यांच्या मदतीने तिने त्याला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। मात्र हा खून उघडकीस आला नंदकिशोरच्या एका मित्रामुळे, ज्याला त्यांच्या अफेअरची कल्पना होती, कारण लक्ष्मी त्याला नंदकिशोरला बोलवण्यासाठी कॉल करायची। या मित्राच्या माहितीवरून पोलिसांनी लक्ष्मीला अटक केली आणि अखेर या खुनाचा उलगडा झाला। या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।